आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नका, अन्यथा ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। बच्चू कडूंची मराठा आरक्षणाची धडपड महाराष्ट्राने पाहिली। ओबीसींच्या ताटात माती कालवण्याचं काम करू नये, नाहीतर पुढच्या निवडणुकीत ओबीसी मतांची अपेक्षा करू नका। प्रकाश शेंडेंचा बच्चू कडूंना इशारा। इंडिया आघाडीला मोठा सुरुंग, लोकसभेच्या पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व 42 जागा ममता बॅनर्जी लढवणार। तृणमूल आणि काँग्रेसमधील वाटाघाटीत अपयश आल्याने ममता बॅनर्जींचा निर्णय, माझा कोणताच प्रस्ताव मान्य न केल्याचं दिलं कारण। इंडिया आघाडीला दुसरा मोठा धक्का, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीही स्वबळावर लढणार। काँग्रेससोबत जाणार नाही, आप 14 जागांवर जिंकेल, मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वक्तव्य। ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीच्या युतीची कल्पनाच करू शकत नाही। पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी म्हणूनच लढेल। ममताजी आणि टीएमसी इंडियाच्या आघाडीचे मजबूत स्तंभ आहेत, राहुल गांधींकडून स्पष्ट। जयराम रमेश यांची माहिती। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक, वंचित बहुजन आघाडीला देखील या बैठकीचं निमंत्रण। लोकसभेच्या जागांबाबत उद्या अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। भाजप शासित राज्यांसाठी केंद्राचा रामलल्लांच्या दर्शनासाठी खास कार्यक्रम। 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्रिमंडळ अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात। अजित पवार गटाच्या वकिलांकडून जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह, तर पुढील प्रदेशाध्यक्षाच्या निवडीपर्यंत कार्यकाळ सुरू राहतो, जयंत पाटलांचं उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या आणि परवा अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात। उद्या जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा, तर शुक्रवारी दादांच्या उपस्थितीत खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन।